खेळ रंगाला पैठणीचा होम मिनिस्टर गावकर गावाला गेला का? शंकराच्या पिंडीवर बेलराजे वागून विकासरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखू. जातील बाकीच्यांना आपण निरोप देऊ. विजय लक्ष असू दे. घेणार एक मानवाला घेणार. शिवसेना शिंदे गट नेरळ जिल्हा परिषद नेरळ विभागाच्या वतीने महिलांसाठी आयोजित खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने नेरळ शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक लावणी व मनोरंजनात्मक नृत्याने झाली. लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांच्या सादरीकरणाने संपूर्ण मैदान दणाणून गेले. त्यानंतर महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. होम मिनिस्टर पैठणी या खेळात महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत शेलू येथील राहणाऱ्या नम्रता अतुल बेंद्रे यांनी प्रथम बक्षीस स्कूटी आणि मानाची पैठणीचे मानकरी ठरण्याचा मान मिळवला. तसेच द्वितीय क्रमांक शेलू येथील शर्मिला खंडागळे यांनी LED TV आणि पैठणी मिळवली. तर तृतीय क्रमांक अक्षदा कोंडिलकर वॉशिंग मशीन आणि पैठणी, तर चतुर्थ क्रमांकावर दीपाली शेळके वॉटर हीटर आणि पैठणी, तसेच पाचवा क्रमांक हा अश्विनी पाटील मिक्सर आणि पैठणी मिळवण्याचा मान मिळवला आहे. अशा प्रकारे अनेक महिलांनी पैठणी, थाळी, मिक्सर, बकेट, सेट, स्टील व प्लास्टिक साहित्य यासारखे आकर्षक बक्षिसे मिळवली आहेत. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या भव्य कार्यक्रमासाठी डॉक्टर शिल्पा ललित जैन, सुनीता सुरेश टोकरे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांनी विशेष पुढाकार घेतला. शिवसेना युवा सेना व महिला आघाडीच्या संयुक्त आयोजनामुळे मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला वर्ग व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे व सिद्धिविनायक महिला नेत्या मीना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत महिलांसाठी असे सांस्कृतिक व सन्मानाचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. एकूणच महिलांचा सन्मान, मराठी संस्कृतीचा जागर आणि सामाजिक शक्ती प्रदर्शन याचा संगम साधणारा हा कार्यक्रम नेरळच्या राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आज या नेरळच्या या ग्राउंडवर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना नमस्कार करतो. या ठिकाणी नामदार भरतशेठ गोगावले, तसेच सन्माननीय आमच्या सौ मीनाताई कांबळे, सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई आणि शिवसेना नेत्या जिल्हा प्रमुख शिवछत्रपतींना वंदन करून आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी तिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आम्ही कधी पाहतोय यासाठी तुम्ही सगळे वाट बघता. आम्हाला कल्पना आहे, फार वेळ घेणार नाही आहे, परंतु ज्या आमच्या सुनीताताई सुरेश टोकरे आणि आमची शिल्पाताई यांनी हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला एवढा मोठा भव्य दिव्य हा केवळ एका या नेरळ विधानसभा आपला जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आज आमच्या महेंद्र शेठ थोरवेंनी आमच्या सुनीताताईचं नाव पण सांगून टाकलं. मी त्याला रायगडचा मावळा त्याला शुभेच्छा देतो तुम्हाला की माझ्या या सुनीताताईला आणि त्याच्या समोर जे काय पंचायत समितीचे दोन्ही साईडने उमेदवार उभे कराल अशा ठिकाणीही देतो. त्याने एकीचं नाव घेतलं, बाकीच्यांचं बाकी ठेवलंय, पण ते नंतर सांगतो तुम्हाला. तर मंडळी असो, आजचा कार्यक्रम हा मोठा भव्य दिव्य आहे. आपण सगळ्या जिजाऊच्या लाडक्या लेखी आहोत. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे, आता जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला नसता तर आमच्या शोभाचा जन्म झाला नसता, आणि शोभाचा जन्म झाला नसता तर आमच्या संभाजी महाराजांचा जन्म झाला नसता. आणि मग देश, देव, धर्म आणि यासाठी जे आज आम्ही ताटमानेने काम करतोय त्यासाठी जे आम्हाला ऊर्जा देत आहे, ती आमची पहिली जर कुठली माऊली असेल
तर ती जिजाऊ बासाहेब आणि म्हणून करता आज सगळ्या तुम्ही जिजाऊच्या लेखी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की महिला भगिनी आता पुढच्याला आता 50% आरक्षण झालेलं आहे. आता आमदारकीवरती पण पुढे आमच्या गदा येणार आहे, कारण 50% आरक्षण 29ला तुम्हाला पण लागू होतंय. म्हणजे 50% पुरुष आणि 50% आमच्या महिला ह्या आमच्या सभागृहामध्ये असतील. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम जो भव्य दिव्य टोकरे कंपनी आणि ह्या सगळ्यांनी जे काय आमच्या शिल्पाताई यांनी आयोजित करण्यात आलेला आहे, मी खरोखर यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम आणि आकर्षक बक्षीस यांनी इथं आज ठेवलेले आहेत. चांगली बाब आहे. काही ठिकाणी नुसत्या पैठण्या दिल्या जातात, पण आज त्याला स्कूटी ठेवलेल्या आहे, LED ठेवलेल्या आहे, वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, वॉटर फिल्टर ठेवलेला आहे, मिक्सर ठेवलेला आहे. अशा वेगवेगळ्या आकर्षक बक्षीस ठेवलेले आहेत. जे बक्षीस पात्र होतील त्यांना पण आत्ताच आम्ही शुभेच्छा देतो. आणि बाकीच्यांनाही असं आम्ही नर्वस होऊन घालवत नाही आहे. इथे आलेल्या सर्व माझ्या महिला भगिनींना प्रत्येकीला आमची एक वस्तू भेट मिळणार आहे आमच्या सुरेश भाऊ टोकरे, शिल्पाताई आणि आमच्या सुनीताताईच्याकडून. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना, आपल्याला आता महेंद्र शेठने आपल्याला सांगितलेलं आहे की एसटीला अर्ध तिकीट एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. लाडक्या बहिणीला 1500 रुपये पेन्शन शिंदे साहेबांनी चालू केली. आमची लाडकी बहीण, तिची मुलगी असेल, तिचं शिक्षण मोफत करायचं, उच्च शिक्षण, ते शिंदे साहेबांनी केलेलं आहे. अशा अनेक योजना आज जर कोणी दिल्या असतील खास करून महिलांसाठी, तर त्या महिला भगिनींना आम्ही कधी विसरणार नाही आहे. कारण